बारामतीमध्ये पहिल्यांदाच म्हणजे 2 पाडवे या ठिकाणी साजरा होत आहेत. तुम्ही दादांची भेट घेतली, पवारांची देखील भेट घेणार आहात का? मी आज आमचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा यांची पाडव्याच्या निमित्ताने शुभेच्छा देण्यासाठी, शुभेच्छा घेण्यासाठी महाराष्ट्रातल्या जनतेला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या मार्फत, पक्षाच्या मार्फत दादांच्याकडून शुभेच्छा घेण्यासाठीच आवर्जून मी या ठिकाणी उपस्थित राहिलेलो आहे. बरं, म्हणजे अर्थात दादा काल स्वतः बोलून गेले की तटकरे साहेब असतील, मुंडे साहेब असतील, त्यांचे सगळ्यांचे फोन आले आणि म्हणून हा पाडवा मला इथं घ्यावा लागला. ते खरं आहे, दादांचे सांगितलं तर, कारण गेले अनेक वर्षाचा आमच्या सर्वांचाच प्रघात राहिला आणि इथे आल्याच्या नंतर दादांची भेट ही सर्वांनाच नेहमी प्रेरणादायी, उत्स्फूर्त ऊर्जा देणारी नेहमीच ठरत राहिली. आजसुद्धा आम्ही सर्वांनी मिळून ठरवलं की आज पाडव्याच्या निमित्ताने इथे यावं, दादांना शुभेच्छा द्यावा, कारण आम्ही सगळेजण आता महाराष्ट्राच्या एका विशिष्ट वळणावरती असलेल्या निवडणुकीला सामोरं जात आहोत. अशा वेळेला या शुभेच्छा देणं, खंबीरपणाने परस्परांच्या सोबत आहोत असा संदेशही देणं हा अत्यंत महत्त्वाचा होता असं मला स्वतःला वाटलं. त्याचबरोबर पवारांनी काल एका वृत्तवाहिनीला मुलाखत देतेमध्ये बरंच त्याच्यामध्ये गोप्यस्फोट केले. त्यांना ही जी लाडकी बहीण योजना आहे, अशा अनेक योजना आहेत जे गेलेले आहेत. त्यांनी दरसुद्धा म्हणजे महागाई ज्या पद्धतीने वाढली आहे ते सांगितलं. उज्ज्वला गॅस योजना तुम्ही दिली, त्याच्यानंतर त्याचं झालं काय? 300 रुपयाला होतं गॅस, 250 ते थेट आता 1000, 1200, 1500 रुपये, 1200 रुपयेपर्यंत गेलेला आहे. महागाई वाढली, युवकांना रोजगार मिळत नाहीये, नोकऱ्या मिळत नाहीये आणि लाडक्या बहिणींना असं ही योजना कितपत टिकेल अशी शक्यता त्यांनी वर्तवली. एक तर आदरणीय साहेब ज्यावेळेला एखाद्या वक्तीमध्ये त्यांच्या भावना किंवा वक्तव्य करत असतात त्यावेळेला त्या संदर्भात कुठलंही विधान आम्ही कोणी करणार नाही, कारण आम्ही सर्वांनाच आदरणीय पवारसाहेबांना दैवत मानले. एक बाब मात्र नक्की या ठिकाणी सांगू शकतो की महागाईचा स्तर UPAचं सरकार असताना सुद्धा मोठ्या प्रमाणावरती वाढलेला होता, हे कधी कोणाला नाकारता येऊ शकणार नाही. अशा लोकोपयोगी योजना करत असताना ज्यावेळेला देशातली कर्जमाफी झाली त्यावेळेला सुद्धा विरोधकांच्याकडनं प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले. आज राज्यामध्ये अजितदादांच्या पुढाकारातून, एकनाथराव शिंदे, देवेंद्रजी राज्य सरकारच्या पुढाकारातून लेक लाडकी अभियान सुरू झाल्याच्या नंतर, ती क्रांतिकारी योजना सुरू झाल्याच्या नंतर अनेकांना त्या योजनेचं प्रश्नचिन्ह एवढ्यासाठीच उपस्थित करावं असं वाटतं, कारण ही योजना तळागाळातल्या 2.5 कोटी महिलांच्यापर्यंत पोहोचल्यामुळे लोकसभेच्या वेळेला त्यांना दिवा स्वप्न जी काही पडत होती की सत्ता आता आपली आलेलीच आहे, त्या सत्तेपासून आता शेकडो कोस दूर चाललेले आहेत. हे ज्या वेळेला पाहायला मिळतं त्यावेळेला ही टीका टिप्पणी होणं हे आम्हाला सर्वांना अभिप्रेत आहेच. पवारसाहेब असे बी म्हणाले की पोलिसांच्या गाड्यामधून आता उमेदवारांना रसद पुरवली जाते असा आरोप केला. मी मगाशीच म्हटलं की साहेब काय म्हणतात त्याच्याबद्दल मी काही बोलणार नाही. मी महाराष्ट्राच्या सरकारने क्रांतिकारीची योजना केलेली आहे, मुख्यमंत्री लाडकी बहीण, या योजनेची सफलता, त्या योजनेच्या संदर्भात संबंध महाराष्ट्रातील महिला भगिनींच्या मनामध्ये निर्माण झालेली आत्मीयता, त्यांच्या मनामध्ये निर्माण झालेला आत्मविश्वास हे आमच्या सर्वांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. निवडणुका येतात जातात, एक भावनिक ऋणानुबंधाचं नातं जनतेशी करणं हा राज्यकर्त्यांचं कर्तव्य असतं. त्या कर्तव्याच्या भावनेतून महायुतीच्या सरकारने ही योजना त्या ठिकाणी केलेली आहे. जयंत पाटील असे म्हणाले की सिंचन घोटाळ्याच्या प्रकरणावरून अजितदादांना 10 वर्षे ब्लॅकमेलिंग केलं जात होतं आणि म्हणून अजितदादा माहितीकडे वळाले. एक असं आहे की ज्या वेळेला 14 सालामध्ये आम्ही भारतीय जनता पक्षाला निकाल पूर्ण हाती यायच्या अगोदर पाठिंबा जाहीर केला, ते पाठिंबा जाहीर करताना मी स्वतः त्या ठिकाणी उपस्थित होतो. मुंबईच्या सिल्वर निवासस्थानी बैठक चालू होती, त्यामध्ये आदरणीय साहेब होते, भुजबळ साहेब होते, प्रफुल्ल पटेल होते, अजितदादा होते, मी स्वतः होतो. त्याला जयंत पाटील नव्हते, त्यामुळे त्यांना कदाचित काही गोष्टीची माहिती नसेल. आणि 14 साली लोकसभेच्या आधीसुद्धा 16 अशा जागांचं सुद्धा वाटप त्या ठिकाणी झालेलं होतं. नंतर आम्ही सत्तेमध्ये सहभागी होणार होतो 16-17मध्ये, त्यावेळेला जयंतरावांना माहिती होतं की सत्तेमध्ये त्यांना कुठलं खातं पाहिजे आहे. त्याच्यामुळे अशापैकी टीका टिप्पणी करण्यापेक्षा वस्तुस्थिती सांगावी. मलाही अनेक गोष्टी ज्ञात आहेत. विनाकारण काही बोलून नेहमीप्रमाणे दादांना विलन ठरवण्याचा कोण प्रयत्न करणार असेल तर मलासुद्धा अनेक गोष्टी निश्चितपणाने पक्षांतर्गत ज्या ज्या घडलेल्या आहेत त्या तारखेवर सांगायला लागतील. मला असं वाटतं की दिवाळी आहे, पाडवा आहे, परस्परांना शुभेच्छा देऊया. टीका टिप्पणी करण्यापेक्षा ज्या पद्धतीने वर्षानुवर्ष महाराष्ट्राची, देशाची परंपरा आली की दिवाळीच्या शुभेच्छा द्याव्यात, त्या दिलेल्या अधिक बऱ्या असं मला वाटतं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असे म्हणाले की महायुतीचा टीम लीडर मीच आहे
आमच्याकडे मुख्यमंत्री वरून चढाओढ आहे, आमचं लक्ष फक्त महायुतीचं सरकार आहे. खरं आहे, आज महायुतीची टीम जी काय आज विधानसभेच्या निवडणुकीला सामोरं जाते ती मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली. ज्या ज्या वेळेला निवडणुका होत असतात त्यावेळेला सरकार पक्षाचं नेतृत्व हे मुख्यमंत्री करत असतात. त्याच्यामुळे जे एकनाथराव म्हणालेत ते काय गैर आहे असं मला स्वतःला काय वाटत नाही. अजितदादा असं म्हणाले की योगेंद्र पवारांना उमेदवारी देणं चूक आहे, असं व्हायला नको होतं. तुम्हालाही तसं वाटतंय का? एक असं आहे की काळाच्या ओघामध्ये आता 23 तारखेला बारामतीचा आणि महाराष्ट्राचा निकाल लागेल. त्यावेळेला कुणी कुठे काय चुकलंय हे महाराष्ट्रातली शून्य सुविधा जनता बारामतीसहित 100% दाखवेल असा मला विश्वास वाटतो. बारामतीत बाजी कोण मारणार, पवार साहेब का अजितदादा? अजितदादा निर्विवादपणाने अजितदादा, निर्विवादपणानेच अजितदादा. मताधिक्य किती असेल? फार मोठ्या पद्धतीचा असेल. बारामतीची जनता शून्य आहे. ते निश्चितपणाने या निवडणुकीमधला योग्य तो कौल त्या ठिकाणी देईल. लोकसभेमध्ये कुठे चुकला होता? एक असं आहे की त्यावेळेलाच आपण पाहत होतो लोकसभेच्या वेळेला सर्वसामान्य जनता म्हणत होती की लोकसभेच्या वेळेला साहेब, विधानसभेच्या वेळेला दादा. अजितदादांनी आरोप केला पवार साहेबांवर, तात्यासाहेबांचं घर पवार साहेबांनी फोडलं. मी या विषयावरती काय बोलणार नाही कारण तो कौटुंबिक विषय आहे. तो बोलण्याचा अधिकार केवळ पवार कुटुंबियांनाच आहे. दादाही त्या कुटुंबामधले एक महत्त्वाचे घटक आहेत. त्यामुळे दादांना बोलण्याचा जो आहे ते दादा बोलू शकतात. आदरणीय साहेब त्यांच्याही भावना व्यक्त करू शकतात. मी आज आपल्याशी संवाद राजकीयदृष्ट्या या ठिकाणी करतो आहे. फडणवीसांची सुरक्षा वाढवण्यात आली. दुसरीकडे नवाब मलिक पण म्हणतात की मला सुद्धा धमकी आलेली आहे, निवडणुकीनंतर मारू अशा पद्धतीची धमकी नवाब मलिकांना आलेली आहे. खरंच राज्यामध्ये या संदर्भामध्ये नाही राज्यातल्या कायदा सुव्यवस्थेचा संबंध नाही. देशभरामध्ये वेगवेगळ्या निवडणुकीच्या माध्यमातून वेगवेगळ्या ज्या अतिरेकी संघटना असतात त्या अशा पैचं धमकी वगैरे देत असतात. राज्यातली गुप्तचर यंत्रणा, ATS यंत्रणा, महाराष्ट्राचं पोलीस दल या साऱ्या गोष्टीचं सक्षमपणाने निरीक्षण करण्याच्या दृष्टीतून सक्षम त्या ठिकाणी आहेच. आणि योग्य ती भूमिका महाराष्ट्र पोलिसांच्या मार्फत निवडणुकीची आचारसंहितेच्या अधीन राहून करेल. माहितीमध्ये अनेक ठिकाणी 2-2 ठिकाणी उमेदवारी दिली गेलेली आहे. उदाहरणार्थ पुरंदर असेल, दौंड असेल, एबी फॉर्म राष्ट्रवादीकडून देण्यात आलेले आहेत. मागे घेतले जातील का? अशाच पद्धतीने काही नवीन स्ट्रॅटेजी असणार आहे? 4 तारखेला 3 वाजता महाराष्ट्रातलं सगळं चित्र स्पष्ट होईल. त्यावेळेला आपल्याला अनेक गोष्टीचा उलगडा नवीन बॉम्ब तर नाही मिळेल. काही बॉम्ब फुटत नाही. जो फुटणार आहे बॉम्ब तो 23 तारखेलाच महाॲटॉम बॉम्ब फुटणार आहे. राज्यामध्ये महायुतीचं सरकार चांगल्या बहुमताने आलेलं आपल्याला पाहायला मिळेल. धन्यवाद. आपल्या सगळ्यांनाच दिवाळीच्या माझ्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. गोविंद बागेत जो पाडवा शरद पवारांचा पाडवा पार पडला त्या ठिकाणी अजित पवार गेले नाहीत. त्यावर शरद पवार म्हटले की कदाचित त्यांना वेळ नसेल म्हणून अजितदादा तिकडे आले. मी मगाशीच म्हटलं की कौटुंबिक हे फार मोठं महाराष्ट्रातील एक कुटुंब आहे. ज्या कुटुंबाची एक तऱ्हेची परंपरा ही समजा महाराष्ट्राने गेले अनेक वर्ष अनुभवलेली आहे. तर या संदर्भातलं कुटुंबातीलच कोणी घटक बोलेल. मी राष्ट्रवादी साठी आलो. त्यांच्या मार्फत महाराष्ट्रातल्या जनतेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शुभेच्छा मिळाव्यात हाच माझा या इथल्या भेटीमागचा हेतू. तटकरे साहेब दरवर्षी असतात. निवडणुकीच्या नंतर एकच चित्र असेल. आज राज्यामध्ये महायुतीचं सरकार आहे. ते महायुतीचं सरकार पुन्हा एकदा स्पष्ट बहुमताने राज्यामध्ये आलेलं पाहायला मिळेल. साहेब अरविंद सावंतांनी जे वक्तव्य केले त्यावर कालपासून तक्रार देखील दाखल झाली. त्याच्यावर महिला आयोगाने सुद्धा त्याची दखल घेतली. उद्धव ठाकरेंनी त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी रामदास आठवले इतर काही पक्षांकडून केली. स्वाभाविकपणाने वक्तव्य निंदनीय होतं. मी अरविंद सावंतांचं वक्तव्य पाहिलं. नैराश्य आल्याच्यानंतर माणसांच्या तोंडून अनेक वेळेला अनेक गोष्टी जातात. परंतु महिलांच्या संदर्भात अशा वेळीचं वक्तव्य जाणं हे अत्यंत निंदनीय त्या ठिकाणी आहे. महाराष्ट्राची परंपरा आहे. राजमाता जिजाऊंची, सावित्रीबाई फुलेंची, ही जी काय महाराष्ट्रातली रमाई आंबेडकरांची ही महाराष्ट्राची जी काय परंपरा आहे, स्त्रियांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोनाची जी काय परंपरा आहे, त्याला दुर्दैवाने राजकीय हेतूने जो छेद दिला जातो आहे हे अत्यंत घृणास्पद आहे. बारामतीमध्ये कितपत चालेल पाहूया आता निवडणुकी. साहेब बारामतीमध्ये अशाच पद्धतीने दरवर्षी पाडवा 2 ठिकाणी व्हावा असं तटकरे साहेबांना वाटतं का? नाही, मी म्हटलं ना की आज या विषयावरती मी काय बोलणार नाही. तर शेवटी एक असं आहे की जे
तटकरे साहेब, तुम्हाला वाटलं म्हणून साहेब दादांनी दुसरी आज पाडवा घेतला इथं काटेवाडीमध्ये, एक असं आहे, कदाचित इथं उद्या भाऊबीज झाली असती. दादा ते होऊ शकते. मी म्हटलं तर मगासपासून की पवार कुटुंबियांच्याबद्दल, त्यांच्या एकंदरीत सामर्थ्याबद्दल, त्यांच्या बॉन्डिंगबद्दल मी एकही वाक्य या ठिकाणी बोलणार नाही, कारण ते गेले अनेक वर्ष मी त्या ठिकाणी अनुभवलेलं आहे. मी दादांना एवढंच म्हटलं की आज आम्हाला सर्वांना तुम्हाला शुभेच्छा देण्यासाठी यायचं आहे, तुमच्या मार्फत महाराष्ट्राच्या जनतेला शुभेच्छा द्यायच्या आहेत. माझ्या विनंतीला धनंजयजी असतील, पक्षातले सर्व कार्यकर्ते असतील, आपण पाहतात एक अलोट अशी गर्दी या ठिकाणी अनुभवायला आपण अनुभवतो आहोत, एक विलक्षण आहे. आणि हे ज्या वेळेला आपण अनुभवतो आहोत त्यावेळेला दादांनी आज पाडव्याच्या निमित्ताने सर्वांना भेट दिली किंवा सर्वांच्या शुभेच्छांचा स्वीकार केला, हे योग्य झालं असं आपण जर काही अनुमान काढलं तरी काही चुकीचं ठरू शकणार नाही. धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.